नमस्कार, मी ओंकार शरद चव्हाण. 10 मार्च 2025 रोजी चारकोपमधील एअरटेल गॅलरीमध्ये मी गेलो होतो. तर तिकडच्या मॅडमनं माझे एअरटेलचे बिल जास्त आलं आहे ही तक्रार घेऊन गेला असताना त्यांनी माझ्याशी खूप क्रूरतेने घमंडीप्रमाणे त्यांनी माझ्याशी बोलणं केलं. प्लस त्यांनी मराठी भाषेचा पण अनादर वापर केला. तर ही जेव्हा घटना मी मनसे अधिकाऱ्यांना आणि चारकोप पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मी सांगितली, तेव्हा त्यांनी दुसऱ्या वर्षी त्यांनी धाव घेतली आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे सर, चारकोप पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच मनसेचे अधिकारी यांचा मी मनापासून आभारी आहे. जेव्हा मी एअरटेलच्या गॅलरीमध्ये गेलो तेव्हा एकही तिकडे मराठी कर्मचारी नव्हता. तर असं का? म्हणजे मराठी मुलं मुली एवढे हुशार आहेत, एज्युकेटेड आहेत, तरी त्यांना नोकरी मिळत नाही. तर महाराष्ट्र शासनाने नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येतो. महाराष्ट्र शासनाने खूप सारी चांगली कामं केली आहेत. तेव्हा माझी खूप कळकळीची विनंती आहे की मराठी मुलामुलींना पण त्यांच्या प्रत्येक कंपनीमध्ये त्यांच्याबरोबरीने त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी. आपल्या मराठी भाषेचा सर्वांनी आदर ठेवला तर मराठी शाळेतील मुलांची सुद्धा संख्या कमी होणार नाही. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.